आता वाजले आहेत 3 आणि हा आमचा झोपायचा टायमिंग. पण आता मिस्टरांचा फोन आला आणि ते बोलले की मी निघालो आहे ऑफिसवरून आणि तुम्ही आता डीमार्टमध्ये या. मग आता आम्हाला जायचं आहे डीमार्टमध्ये शॉपिंगसाठी. आणि हे 2 आहे, 2 का उठले डोळ्याजवळ स्वामीच्या इथे 2 पिंपल उठले गरमीचे. तोंडातले गरमीचे पुढं कमी झाले आणि चेहऱ्यावरती उठले. पिलू तू येणार बाहेर? तू येणार मार्केटला शॉपिंग करायला, येणार डीमार्टला? बॅट बॉल्सवर खेळायला येणार, गाडीसोबत खेळायला डीमार्टला? पाहिजे तुला गाडी घ्यायची? मग आता तू रेडी हो. आता मी तरी काय हेच कपडे घालणार आहे, तर मी काय रेडी होणार नाही आहे. तर मेकअप करून पावडर लावून मग काय कामाचे नाही करत. खूप ऊन आहे आणि सगळं काही खराब होणार, त्यामुळे मी काही मेकअप वेअर करत नाही. फक्त स्वामीला रेडी करते आणि जाते. हाय ना पिल्लू? हां म्हण ना. यस यस सर नो. तू येणार की नाही सांग मला. नाही तू नको ना. तू काकीच्या घरी राहा हां, मी जाऊन येतो हां बाहेर जरा मार्केटला. हां कशाला तू पण नको तू पण. तर मी याला रेडी करते आणि निघते लवकर. ते पोचले सानपडायला. हां चल लवकर कर नमस्कार. या महाराजांना केलं, स्वामीनं केलंस? हां चला. आता आम्ही निघालो. स्वामीला रेडी केलं, स्वामीचे कपडे एवढे चेंज केले आणि निघालो. बॅग घेतली, पाण्याची बॉटल घेतली, निघालो आम्ही आता. भागो भागो जल्दी जल्दी. आला तू? आला आतमध्ये, लिफ्टमध्ये आला तू? कुठं जायचं आपल्याला? मार्केट डीमार्टला जायचंय. तुला गाडी घ्यायची? नको ना. पुण्याचंच निघालोय. स्वामीला घेतलं उचलून. तो म्हणाला मग उचलून घे मला. आणि ते पोचतो रिक्षा स्टॉपजवळच. रिक्षा करेन आणि जाईन डायरेक्ट ना. हा पोचले मी डीमार्टला, पण स्वामी झोपला आहे आणि त्याच्या पण आता यायला 5 मिनिट लागणार आहेत. आणि म्हटलं आतमध्येपर्यंत जातो. मी मस्त असं झोपून घेतलं, त्यामुळे माझी काहीच कामं होत नाहीत. जोपर्यंत त्यांच्या पप्पा येणार नाही तोपर्यंत मी शॉपिंग करायला चालू करू शकत नाही. आणि मला काही भांडी घ्यायची आहेत, त्यामुळे इकडे आले, ह्या सेक्शनमध्ये आले. छान छान भांडे मी बघितले सगळे आणि खूप हेवी पण आहे. कोणती घ्यावी कोणती नको वाटते. जास्त काही घेणार नाही आहे, 2-3च घेते. आहेत माझ्याकडे भांडी, पण स्वामीने खेळून काही भांडी खराब केलेत, त्यामुळे ती तर मी फेकून दिली. मग दुसरे घ्यायचे. मिस्टर आले त्यामुळे मला थोडं काम इझी झालं, कारण मी स्वामीला घेतले तोपर्यंत ते शॉपिंग करतात. ते बघायला लागले. हे मी नॉनस्टिकचे पॅन वगैरे बघत होते आणि 1-2-3 पॅन मी घेतले. त्यानंतर लगेच त्याच्या पप्पा म्हणायला लागले समजला टिफिन बघूया, कारण समजचे ऑलरेडी 3 टिफिन आहेत. तरी पण म्हणतात का नवीन स्कूल चालू झालं, परत सगळं नवीन बॅग घेऊया, नवीन टिफिन घेऊया चालू झालं. आणि त्यानंतर स्वामी उठल्यानंतर स्वामीने लगेच पप्पांना बघून जाम खुश झाला. पप्पाकडे तो जास्त थांबला नाही, कारण तो जेव्हा उठला ना तेव्हा तर वाटलं की मी नवीन कुठेतरी ठिकाणी आहे. त्याला समजलं की हा डीमार्टला आलो आहे. आणि लगेच उठून तो धावायला लागला इकडे तिकडे. बघतो की मला खेळायला काय भेटेल, काय घेऊन काय नको. आणि जो जसा तो जात होता ना पुढं, तसा त्याला एक बॉल भेटला आणि तो जाम खुश झाला. हा हे टॉईज सेक्शन हा नाही आहे, पण त्याला एक बॉल भेटला. तो किती खुश झाला बघा तो. आणि मी येईपर्यंत ना तो बॉल हातात घेऊनच होता तो. पण शेवटी मी तो बॉल घेतला नाही, कारण परवाच एक बॉल घेऊन आलो होतो आम्ही, त्यामुळे काय बॉल घेतला नाही. त्यानंतर मी ह्या डिश घेतल्या आणि नंतर पाणी बॉटल घेतली. त्यांनी 2 घेतली मिस्टरांनी. त्यांना हवी होती पाणी बॉटल. त्यांनी ग्लासची बघितली, पण त्यांना मी नको म्हटलं ग्लासची, कारण ट्रेनमध्ये त्यांना धक्का वगैरे लागेल किंवा काही मुलं आपली नाही छोटी आहे ते टाकतील आणि ते फुटून जाईल. त्यामुळे ती ग्लासची बॉटल मी कॅन्सल केली आणि प्लास्टिकच्या बॉटल घेतल्या. आम्ही आलो 2nd फ्लोअरला. तिथं होतं कपड्यांचं सेक्शन. तिथं आम्ही घ्यायला गेलो कपडे फारसे कोणाला घ्यायचे नव्हते, पण ह्यांची इच्छा होती चला आपण कपडे बघूया म्हणून समजसाठी आणि स्वामीसाठी. कारण जेव्हा त्या डीमार्टमध्ये ना कपडे घेऊन जातात, पण मी स्वामीसाठी फक्त 2 पॅन्टा घेतल्या, बाकी काही घेतलं नाही. आणि हे जो मिकी माऊ भेटला स्वामीला, त्यासोबत खेळायला लागला. पप्पाने त्याला गॉगल घातला होता. तो गॉगलला तो काढतच नव्हता. तो गॉगल घेऊनच फिरत होता डोळ्याला लावूनच. मला भीती होती की तो कुठं पडेल वगैरे, पण त्याने अजिबात काढला नाही. हे एक टॉईज होतं ते पण घेऊन बसला तो. पण स्वामीने खूप सारे टॉईज घेतले होते, पण त्याला आम्ही एक पण टॉईज नाही घेतला, कारण ऑलरेडी घरात खूप टॉईज आहेत आणि स्वामी टॉईजवर खेळतच नाही. त्याला फक्त घरातल्या किचनच्या भांड्यासोबत खेळायची सवय आहे आणि तो त्या भांड्यासोबतच खेळतो. त्यामुळे टॉईज काय घेतलं नाही. बघा कसाच फिरतो गॉगल लावून, मस्त फिर दिसतोय ना. आणि खूप आवडतो त्याला गॉगल लावायला. गॉगल पण नाही घेतला, कारण गॉगल त्याला ऑलरेडी खूप सारे आहेत. 3 गॉगल आहेत स्वामीचे. मला काउंटरला आलो, बिलिंग पण खाते. स्वामीला भूक लागली होती, म्हटलं ओरिओ बिस्किट दिला. काउंटरला बिलिंग करतात. स्वामी मस्त ओरिओ बिस्किट खातो. त्यानंतर आम्ही पार्किंगमध्ये आलो आणि मग सामान आम्ही सगळं ट्रॉलीमधून पिशवीमध्ये भरलं. मी 2 बॅग घेऊन आल्या होत्या, जास्त काही बॅग वगैरे आणल्या नव्हत्या. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आत्ता चालले ना, आल्या स्वामीने सगळं सामान काढायचं चालू केलं. अनबॉक्सिंग करतो सगळ्यांचं. काय बळं ते? हां
दाखव सांगणार का आपण शॉपिंग केली. याच्यामध्ये मेडिसिन ठेवायचं घेतलं, यांचे औषधं आहेत ना ते ठेवण्यासाठी तर बॉक्स घेतला आहे. दाखव. आणि ही काय करायचं, त्यात काय करायचं, बॉटल. हां ती बॉटल आहे, त्यात काय करायचं, पाणी भरायचं हा ना, पाणी भरायचं ना. हां पाणीसाठी ती बॉटल घेतली आम्ही. दाखवू नको नको. आणि ही आहे ऑइल. ऑइलचा रेट खरंच खूप महाग झाला. शॉपिंग करताना खूप सारी शॉपिंग केली, मला ते ठेवायचा कंटाळा. शॉपिंग करताना मजा वाटते, घरी आल्यानंतर सगळं ठेवायचं नको वाटतं. आता जे भांडे आहेत ना ट्रॉलीमध्ये ती परत काढून ठेवायला लागेल दुसरी, आणि ही नवीन भरावी लागते. तू काय करून आलाय चेहऱ्याला लावून, काय आलाय, काय बघ कुठ साईड लाव. हे नॉनस्टिकचं कुकर नाही आहे, मी आता असते त्याच्यावरती. हे नॉनस्टिक्समध्ये नाही आहे. हां ते घेऊन ये, ते घेऊन ये लवकर, घेऊन ये ग्लासवाल्या. ओपनिंग करशील तू आता, इथं घेऊन ये. तू कोणी सांगितलं घ्यायला, हे घेऊन गेलाय. हे फुटतं, हे नाही घ्यायचं. हां नाही घ्यायचं, नको बोला. पप्पा ओरडतात बघ, पप्पा ओरडतात. पप्पाला विचार नाश्ता काय पाहिजे, विचार. नाश्ता काय बनवायचा आता, चॉप. तेवढंच येतं आम्हाला, चॉप. इथे भांडी ना ट्रॉलमध्ये ठेवली होती आणि स्वामीने बघा परत काढली, खेळायला लागले. इथे तिकडे ठेवलाय, इथे ठेवलाय, पाठीमागे ठेवलाय. ते ग्लास लीड जवळ ठेवले मी लपून, बघ. पडलं. हां चपाती बनवतो स्वामी. नवीन भांड्याचं ओपनिंग झालेलं आहे आणि स्वामी बनवतोय चपाती. जुनी भांडी खराब केली म्हणून नवीन भांडी आणले, नवीन भांडे पण चपाती बनवतो होतं. पण त्याने बरोबर कसं बघा, ते स्टिक पण वापरतो स्पॅच्युला आहेत ते पण त्याने बरोबर लाकडाचेच घेतलेत, स्टीलचे नाही घेतले. सांग हुशार आमचं स्वामी. करा चालू तुमचं काम.